तुमच्या घरात एखादा छोटासा ॲक्वेरियम असेल आणि त्यातला एखादा मासा मोठा झाला असेल तर तुम्ही काय करता? कदाचित तो दुसऱ्याला द्याल किंवा ॲक्वेरियम बदलाल. पण जर हाच मासा तुम्ही एखाद्या नदीत, तलावात किंवा धरणात सोडला तर पुढे काय होऊ शकतं? तुम्हाला वाटेल की याने काय होणार एवढं? तो मासा त्या धरणात राहील, वाढेल, पण गोष्ट इतक्यावर थांबत नाही. तुमची ही एक चूक किती उग्र रूप धारण करू शकते याचा प्रत्यय महाराष्ट्रातल्या उजनी धरणात पाहायला मिळाला आहे. कारण घरातल्या फिश टँकमध्ये छोटासा आणि अगदी हार्मलेस वाटणारा सकर मासा आज उजनी धरणात स्थानिक मच्छीमारांसाठी डोकेदुखी बनलाय. इतकंच नाही तर या बाहेरून आलेल्या माशामुळे उजनीच्या पूर्ण ॲक्वॅटिक इकोसिस्टीमवर परिणाम होत असल्याचं समोर आलंय. या हार्मलेस वाटणाऱ्या माशाने नक्की काय असा प्रताप केलाय ज्यामुळे सगळी सिस्टीम बिघडली आहे? पाहूया त्या व्हिडिओत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. उजनी धरण हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं जलाशय आहे. इथल्या पाण्यावर शेती, मासेमारी आणि हजारो लोकांच्या उपजीविकेचा आधार आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या जलाशयात एक असा मासा मोठ्या प्रमाणात वाढतोय जो या भागातला मूळचा नाहीये. हा आहे सकर माउथ कॅटफिश, ज्याला सामान्यपणे सकर मासा किंवा जॅनिटर फिश म्हणून ओळखलं जातं. हा मासा मूळचा दक्षिण अमेरिकेतला आहे आणि ॲक्वेरियम ट्रेडमध्ये अशा प्रकारचे प्लँको फिश मोठ्या प्रमाणात विकले जातात. हा मासा ॲक्वेरियममध्ये असताना फारसा धोकादायक वाटत नाही. उलट ॲक्वेरियमच्या काचेवर किंवा तळाशी चिकटून राहून शेवाळ आणि इतर पदार्थ खाणारा मासा म्हणून त्याला अनेक जण ॲक्वेरियम साफ ठेवण्यासाठी त्यात ठेवतात. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हा मासा मोठा होतो आणि मग छोट्या ॲक्वेरियममध्ये त्याला ठेवणं अवघड होऊन जातं. आणि मग काही लोक अशा माशांना नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडून देतात आणि एकदा एखादी बाहेरची माशाची जात नदी किंवा धरणाच्या इकोसिस्टीममध्ये घुसली की मग तिथे तिच्यावर नियंत्रण ठेवणं खूप जास्त कठीण होऊ शकतं. उजनीमध्ये याच प्रकारे हा मासा पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जाते. 2020 पासून उजनीत या माशाची उपस्थिती अभ्यासांमध्ये नोंदवली गेली आहे आणि गेल्या काही वर्षात त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याचं समोर आलंय. आता परिस्थिती अशी आहे की स्थानिक मच्छीमार जाळं टाकतात आणि त्यात नेहमीच्या स्थानिक माशाऐवजी मोठ्या प्रमाणात सकर मासा आढळतो आणि इथेच मच्छीमारांची खरी अडचण सुरू होते. कारण सकर माशाला स्थानिक बाजारात इतर लोकप्रिय माशांसारखी डिमांड नाहीये. स्थानिक मच्छीमारांना त्यातून अपेक्षित उत्पन्न तर मिळत नाहीच नाही, उलट या माशाच्या शरीरावर असलेल्या कठीण कवचासारख्या रचनेमुळे आणि काटेरी भागांमुळे तो जाळ्यातून काढताना जाळं फाटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता जास्त असते. जाळं म्हणजे मच्छीमारासाठी रोजच्या कमाईचं साधन असतं, त्यामुळे एका बाहेरच्या माशामुळे त्याचा थेट आर्थिक तोटा सुद्धा होतो. पण यापेक्षा मोठी समस्या पाण्यात सुरू होते. सकर मासा हा लोकल इकोसिस्टीमचा भाग नसल्यामुळे तो उपलब्ध अन्न आणि जगण्यासाठीच्या संसाधनांसाठी स्थानिक माशांशी स्पर्धा करतो. काय निरीक्षणानुसार हा इतर माशांची अंडी आणि लहान पिल्लं खातो सुद्धा, त्यामुळे स्थानिक माशांच्या ब्रीडिंगवर परिणाम होण्याचा धोका वाढतो. एखाद्या माशाची जर संख्या कमी झाली की मग त्यावर अवलंबून असलेल्या इतर जीवांचा सुद्धा खूप मोठा ह्रास होऊ शकतो. म्हणजे हा विषय फक्त एका माशाचा नाही तर संपूर्ण फूड चेनचा आहे. आणि त्यात उजनीची परिस्थिती तर आधीपासूनच थोडीशी गंभीर आहे. इथे सकर माशाबरोबरच चिलापी, आफ्रिकन कॅटफिश आणि जलवनस्पतींच्या काही आक्रमक जाती म्हणजेच इन्व्हेजिव्ह स्पेसीजची समस्या सुद्धा आहे. त्यात प्रदूषण, सांडपाणी आणि पाण्याच्या गुणवत्तेचे प्रश्न सुद्धा आहेत. त्यामुळे उजनीच्या जैवविविधतेवर एकाच वेळी अनेक प्रकारचे दबाव आहेत. अभ्यासानुसार गेल्या काही दशकात उजनीतल्या अनेक स्थानिक माशांच्या जातींमध्ये मोठी घट झाली आहे आणि काही जाती तर पार धोक्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत. म्हणून आता प्रश्न आहे की हा सकर मासा उजनीतून बाहेर काढायचा तरी कसा? कारण एकदा एखादी इन्व्हेजिव्ह स्पेसीज मोठ्या प्रमाणात वाढली की फक्त काही मासे पकडून समस्या संपत नाही. त्यासाठी सातत्याने रिमूव्हल, मॉनिटरिंग आणि त्याचबरोबर स्थानिक जातींचं रिस्टोरेशन करावं लागतं. याच दिशेने आता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजेच BNHS आणि महाराष्ट्र फिशरीज डिपार्टमेंट काम करत आहेत. 2026 मध्ये उजनीमध्ये सकर माशांना पकडून बाहेर काढण्याचं काम वेगाने सुरू करण्यात आलं. भिगवणमध्ये या माशांसाठी कम्युनिटी ड्रिव्हन कलेक्शन सेंटर तयार करण्यात आलं, ज्यामध्ये लोकल मच्छीमारांची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे मच्छीमारांनी हा मासा पकडायचा, कलेक्शन सेंटरमध्ये द्यायचा आणि त्याची नोंद ठेवली जाणार. फेब्रुवारी 2026 मध्ये जवळपास 2.4 टन सकर माउथ कॅटफिश पकडण्यात आला. तर 1 ते 25 मे दरम्यान आणखी 5.1 टन मासा म्हणजेच 5 टनांपेक्षा जास्त मासा गोळा करण्यात आला. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढा मासा पकडून करायचं तरी काय? कारण हा पारंपरिक पद्धतीने खाण्यासाठी फारसा उपयोगी मानला जात नाही. त्यामुळे त्याला पूर्णपणे वेस्ट म्हणून फेकून देण्याऐवजी फिश मिल आणि फिश ऑइल सारख्या इंडस्ट्रियल उपयोगाच्या दिशेने काम केलं जात आहे. म्हणजे जो मासा आजपर्यंत मच्छीमारांसाठी फक्त नुकसान ठरत होता त्याच्यापासून काही आर्थिक व्हॅल्यू सुद्धा तयार करता येते का यावर सुद्धा विचार सुरू आहे. त्याचवेळी फक्त सकर मासा काढून उजनी वाचणार नाहीये.
हे प्रशासन आणि पर्यावरण अभ्यासकांनाही माहिती आहे. म्हणूनच स्थानिक माशांची संख्या पुन्हा वाढवण्यासाठी 2026मध्ये उजनीमध्ये तब्बल 1,22,00,000 नेटिव्ह फिश फिंगरलिंग्स सोडण्यात आले. यामध्ये रोहू, मरळ आणि कटला यांसारख्या स्थानिक माशांचा समावेश आहे. यामागे उद्देश स्पष्ट आहे. बाहेरून आलेल्या माशांच्या जातींचा दबाव कमी करून स्थानिक माशांची संख्या पुन्हा मजबूत करणं. पण आता या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. हा मासा खरंच एवढा दोषी आहे की खरी चूक त्याला अशा ठिकाणी सोडणाऱ्या माणसांची आहे? कारण घरच्या फिश टँकमध्ये ठेवलेला एक परदेशी मासा लहान असताना आपल्याला सुंदर आणि निरुपद्रवी वाटतो, पण तो मोठा झाल्यानंतर त्याला थेट नदी, तलाव किंवा धरणात सोडणं म्हणजे त्या ठिकाणच्या नैसर्गिक परिसंस्थेत एक नवीन प्रजातीचा प्रवेश करून देणं आणि त्याचे परिणाम लगेच दिसतीलच असं नाही. कदाचित काही वर्षांनी त्याच छोट्याशा निर्णयाचं रूप उजनीसारख्या मोठ्या पर्यावरणीय समस्येत बदलू शकतं. त्यामुळे पुढच्या वेळी घरच्या मत्स्यालयातला एखादा मासा मोठा झाला तर त्याला सांभाळणं कठीण झालं किंवा तो नकोसा झाला तर त्याला थेट नदी तलावात सोडणं हा पर्याय अजिबात निवडू नका. या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला गाव बत्ती.